बायको नांदायला येईना, मेव्हण्याचा केला खून, बायकोने काढला नवऱ्याचा काटा, नाशिक हादरलं. सत्य घटना. संसारात पडलेली तेढ दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यातून वाद वाढतात आणि एकामागून एक वाईट घटनाच घडतात. यात अनेकांचे आयुष्य भरडून निघतात. नाशिक जिल्ह्यातील शरदचे दुर्दैव असेच होते. त्याचे लग्न झाले, पण बायको नांदायला येईना. तो तिला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला, तर तिची आई भाऊ तिची बाजू घेऊन भांडत होते. तिला पाठवत नसल्यामुळे रागारागाने त्याने बायकोच्या भावाचा खून केला. या प्रकरणात त्याची रवानगी तुरुंगात झाली. तिथून तो जामिनावर सुटून आला आणि पुन्हा पत्नीच्या माहेरी जाऊ लागला. तू सासरी चल म्हणून तगादा लावू लागला. त्याची पत्नी मात्र त्याने तिच्या भावाचा खून केल्याने चिडून होती. ती त्याच्यासोबत येण्यास नकार देत होती. तसेच त्याला ठार मारून भावाच्या खुनाचा बदला घेण्याची धमकी देत होते. तो काही तिच्या धमकीला घाबरत नव्हता. पण पुढे अखेर जे काही झाले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. ही भयानक घटना सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नाशिक शहरातील पंचवटी भागातील आरटीओ कॉर्नरवर असलेल्या गोरक्षक नगरातील गोकुळ अपार्टमेंटमध्ये लहानू विठ्ठल पवार वय वर्षे 58 हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते ड्रायव्हर म्हणून काम करतात. पत्नी मीराबाई लहानू पवार, मुलगा शरद असे त्यांचे कुटुंब. त्यांचा मोठा मुलगा दीपक हा त्याच्या कुटुंबासह दिंडोरी रोड येथे राहतो. तर शरद लहानू पवार यांचा विवाह दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील जनार्दन जाधव यांच्या कन्येशी झालेला होता. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. पण संसार म्हणजे भांड्याला भांडे लागणारच. तसेच शरदच्या संसारात झाले. त्याच्या पत्नीबरोबर काही कारणावरून वाद होऊ लागले. पती पत्नीच्या भांडणामध्ये पत्नीच्या माहेरच्यांकडून हस्तक्षेप करण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळेच कितीतरी संसार मोडले आहेत. शरदच्या संसारातही सासरचे लोक लुडबुड करू लागलेले होते. मुलीची बाजू घेऊन जावयालाच बोलू लागलेले होते. माहेरचे आपली बाजू घेतात म्हटल्यावर तिलाही जोर चढला. शरद एकटा पडू लागला. अखेरीस ती माहेरी निघून गेली. ती परत येतच नव्हती. तिचा भाऊ दीपक जनार्दन जाधव वय वर्षे 22 हा आता पुढे पुढे करू लागलेला होता. पत्नीला आणण्यासाठी शरद अनेक वेळा सासरवाडीला गेला होता. तेव्हा दीपक बहिणीला सासरी पाठवण्यास सतत नकार देत असल्यामुळे शरदच्या मनात त्याच्याविषयी राग आणि संताप होता. भावामुळेच आपली बायको नांदायला येत नाही अशी शरदची भावना निर्माण झालेली होती. रागाच्या भरात शरदने अविचार केला. मेव्हणा दीपकचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय त्याने घेतला होता. दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी त्याने दीपक यांच्याबरोबर संपर्क साधला. तळेगाव दिंडोरी गावातील सार्वजनिक वाचनालयाजवळ त्याला गोड बोलत बोलावून घेतले. तिथे ते गप्पा मारत उभे राहिले. काही वेळाने शरदने दारूचा विषय काढला. दीपक तयार झाला. त्यानंतर शरदने दारू आणली आणि वाचनालयाजवळ आड बाजूला बसून दोघेजण दारू पिऊ लागले. दारूचा अंमल चढू लागला. तसाच त्यांच्यातील वादाला तोंड फुटू लागले. शरदने माझ्या पत्नीला माझ्याकडे पाठवून दे असे सांगितले. तेव्हा नेहमीप्रमाणे बहिणीला नांदायला पाठवण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये वाद सुरू झाला. पाहता पाहता भांडण चांगलेच पेटले. शरदच्या रागात भरच पडली होती. त्याने बाजूला पडलेला दगड उचलला आणि दीपकच्या डोक्यात हाणला. हा घाव वरमी बसल्याने दीपक जागेवर कोसळला. त्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरी शरदचा राग शांत झाला नव्हता. त्याने दगडाने ठेचून दीपकच्या डोक्याचा चेंदामेंदा केला आणि तिथून पसार झाला. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 607/2021 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 302/201 नुसार शरद विरोधात गुन्हा नोंद होऊन पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सुमारे 7-8 महिन्यापूर्वीच शरद पवार हा जामिनावर जेलमधून सुटून बाहेर आला होता. जेलमधून सुटून आल्यावर शरदला आपल्या पत्नीची आठवण येत होती. आता तिला सासरी पाठवण्यास नकार देणारा तिचा भाऊ दीपक हा काही जिवंत नव्हता. शरदनेच त्याला संपवले होते. त्यामुळे आता बायको नांदायला येईल असे त्याला वाटत होते. पण त्याने आपल्या भावाला मारल्याचा राग त्याच्या पत्नीच्या मनात खदखदत होता. त्याच्या सासरचे लोक त्याच्यावर चिडून असणे स्वाभाविकच होते. पण शरदला वाटत होते की आता आपल्याला काही अडचण नाही. आपली बायको आपल्याबरोबर नांदायला येईल. त्यामुळे तो सतत सासरवाडीला जायचा
आणि पत्नी उषाला भेटण्याचा प्रयत्न करायचा. तिला पुन्हा आपल्या घरी आणण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र तिच्या मनात त्याच्याविषयी राग आणि संताप होता. त्यामुळे ती त्याच्यासोबत यायला नकार देत असली तरी शरद तिचा पिच्छा सोडत नव्हता. उषाबरोबर शरदची सासू कमल, उषाचे चुलते चुलते आणि इतर नातेवाईक असे सर्वजण शरद याला, तो आमचा मुलगा दीपकला जिथे मारले आहे तिथेच एक दिवस तुला नेऊन मारून टाकू असा दम देऊन शिवीगाळ करत होते. त्याला हाकलून देत होते. घरी आल्यावर शरद हा आपल्या आईवडिलांना सासरवाडीला काय घडले हे सांगत असे. दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी शरद हा सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गिरणारे येथे कामावर गेला. दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्याने सांगितले की मी तळेगाव येथे जातो, उषाला भेटून तिची समजूत काढून तिला घरी घेऊन येतो असे सांगून तो घराबाहेर आला. त्याची बायको काही त्याचे ऐकत नाही. ती काही परत येणार नाही. पण शरद ऐकतच नाही तर काय करायचे असा विचार करत त्याचे आईवडील गप्प राहिले. शरद पत्नीला घेण्यासाठी सासरवाडीला पोहोचला. त्याला पाहताच त्याची पत्नी उषा आणि सासू कमल जनार्दन जाधव हे त्याच्यावर संतापले. त्या दोघींनी त्याला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. शब्दातून शब्द वाढत गेला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू झाले. बायकोचा भाऊ दीपकला शरदने ठार मारले असल्याने त्या दोघींचा राग उफावून आला. त्या दोघी त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून ठार मारण्याच्या धमक्या देऊ लागल्या. त्यातच त्यांच्या मदतीला उषाचे चुलते गोविंद जाधव, चुलत भाऊ विशाल जाधव आणि इतर लोक धावून आले. सर्वांनी शरदला घेरले आणि हातात सापडेल ते हत्यार घेऊन सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. तळेगाव येथील वाचनालयाजवळ लाठ्या काठ्याने त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर आणि पाठीवर ठिकठिकाणी बेदम मारहाण करत त्याला शिवीगाळ केली. त्यात तो गंभीरपणे जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून तो मरण पावल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा केला. लहानू विठ्ठल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शरदचा खून केल्याप्रकरणी शरदची पत्नी उषा शरद पवार, सासू कमल जनार्दन जाधव, गोविंद जाधव, विशाल जाधव आणि इतर लोकांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 72/2025 नुसार बेनेस 103(1), 351(1) आणि 352 कलमाखाली गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. शरद पवार याने दीपकचा खून केल्याने त्याची पत्नी उषा, सासू आणि इतर नातेवाईकांनी शरदला बेदम मारहाण करून त्याचा खून केला होता. खुनाचा बदला खून करूनच घेतला. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.